स्वतःला जेव्हा महत्त्व असते, स्वतःला जेव्हा किंमत असते, तेव्हा आपली प्रगती पण खूप चांगल्या प्रकारे होते आणि आपल्याला समोरच्या व्यक्ती पण अधिक आदराने बघायला लागतात. तर स्वतःची किंमत कशी वाढवावी ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यासाठी काही मुद्दे तुम्हाला आज सांगणार आहे. त्यातील पहिला म्हणजे समोरच्या व्यक्ती मागे धावण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यावर, स्वतःच्या ध्येयावर, स्वतःच्या स्वभावावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण जेव्हा आपल्याकडे आत्मविश्वास असतो तेव्हा लोकांना आपण अधिक आकर्षित करत असतो. नंतर नंबर 2, स्वतःवर प्रेम केले पाहिजे. जेव्हा आपण स्वतःला महत्त्व देतो तेव्हा लोकही आपल्याकडे अधिक आदराने बघायला लागतात. नंतर नंबर 3, भावनिकदृष्ट्या आपण मजबूत असले पाहिजे. जेव्हा कुणीतरी आपल्यापासून दूर निघून जातं तेव्हा एकदम तुटून न पडता आपण स्ट्रॉंग असले पाहिजे. कारण मजबूत व्यक्ती हा अधिक आकर्षक दिसत असतो. नंतर नंबर 4, शांतता हे सर्वात प्रभावी उत्तर असते. प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण देणे गरजेचे नसते. जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याला आठवण करत असतो तेव्हा आपण एकाच गुणासाठी आठवल्या जातो आणि तो गुण असतो आपल्यामधील शांतता. नंतर नंबर 5, शब्दापेक्षा कृतीला महत्त्व दिले पाहिजे. उगाचच जास्तीची बडबड केल्यापेक्षा किंवा मोठ्या मोठ्या गोष्टी बोलल्यापेक्षा संयम, स्वभाव आणि आपले वागणे हे जास्त प्रभावीपणे दिसते समोरच्याला. त्याचा जास्त प्रभाव समोरच्यावर पडत असतो. नंतर नंबर 6, कोणतीही गोष्ट जबरदस्तीने करू नये. कोणत्याही म्हणजे प्रत्येक गोष्ट करताना त्या गोष्टीमध्ये जर आपण आनंद घेत जर ती गोष्ट केली तर ती गोष्ट ही अगदी कमी वेळात होऊन जाते आणि त्या गोष्टीचा रिझल्टही चांगल्या प्रकारे होतो आणि आपल्याला थकवाही येत नाही. नंतर नंबर 7, सकारात्मक ऊर्जा ठेवली पाहिजे. नेहमी दुःख, चिडचिड, रागीट स्वभाव यामुळे आपल्यासोबतचे लोक आपल्यापासून दूर निघून जातात. तेच आपण आनंदी आणि हलक्या स्वभावाचे राहिले तर लोकांनाही आपल्याकडे राहावेसे वाटते. नंतर नंबर 8, आपले स्वतःचे आयुष्य आपण एन्जॉय केले पाहिजे. जेव्हा आपण आपले स्वतःचे आयुष्य आपल्या पद्धतीने एन्जॉय करतो तेव्हा किंवा आपण जेव्हा आपल्या स्वतःमध्ये आनंद शोधायला लागतो तेव्हा लोकांनाही आपण हवेसे वाटतो. लोकही आपल्याकडे आकर्षित होतात. नंतर नंबर 9, समोरच्याला स्पेस दिला पाहिजे.